महाराष्ट्रामध्ये राज्य कारभार चालवत असताना एकीकडे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे, दुसरीकडे छत्रपती शिवरायांनी दिलेला वारसा आहे आणि तिसरीकडे राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी दिलेले विचार आहेत। याच्या आधारावरच आज आपलं सरकार काम करत आहे आणि म्हणूनच आमच्या शेतकऱ्यांना आम्ही कबूल केलं होतं विधानसभेच्या वेळी की शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देऊ। खरं म्हणजे कुठलीही निवडणूक समोर नव्हती, सगळ्या निवडणुका आम्ही जिंकलो होतो, पण केवळ निवडणुकीकरता राजकारण करायचं नाही तर लोकांच्या करता राजकारण करायचं, शेतकऱ्यांकरता राजकारण करायचं। म्हणून आमच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आणि 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारी देशातली सर्वात मोठी योजना राबवण्याचा निर्णय केला। अर्थात आमचे मुश्रीफ साहेब त्यावेळी म्हणाले की आमच्याकडे सगळे कर्ज भरतात, कर्ज न भरू शकणारे शेतकरी कमी आहेत, पण त्याही शेतकऱ्यांचं आपण लक्ष ठेवलेलं आहे। जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत त्यांनाही 50,000 रुपये। नमस्कार शेतकरी बांधवांनो, 13 ऑगस्ट 2026 रोजी शेतकरी कर्जमाफी योजनेबाबत एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे। राज्यातील तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना लाभ देणाऱ्या कर्जमाफी योजनेबाबत शासनाकडून मोठी माहिती देण्यात आली आहे। त्याचबरोबर नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50,000 पर्यंत प्रोत्साहन देण्यात येणार आहे। पण आता प्रश्न असा आहे की 56 लाख शेतकऱ्यांमध्ये तुमचे नाव आहे का? कर्जमाफीची रक्कम किती आहे? पहिल्या यादीत नंतर पुढील यादी कधी येणार? आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000चा लाभ नेमका कसा मिळणार? या सर्व प्रश्नांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोप्या भाषेत पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कर्जमाफीची तिसरी यादी कधी येणार? कर्जमाफीच्या प्रक्रियेमध्ये बँकाकडून पात्र कर्ज खात्याची माहिती शासनाच्या प्रणालीवर सादर केली जाते। त्यानंतर त्या माहितीची पडताळणी आणि संगणकीय प्रक्रिया केली जाते। याच प्रक्रियेतून पात्र आणि अपात्र कर्ज खात्याची माहिती निश्चित केली जाते। यापूर्वी कर्जमाफीच्या 2 याद्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव आले नाही त्या शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची काही कारण नाही। पुढील याद्यामध्ये पात्र शेतकऱ्यांची नावे येऊ शकतात, मात्र यासाठी बँकाकडील माहिती, आधार प्रमाणीकरण आणि योजनेचे निकष पूर्ण असणे महत्त्वाचे आहे। तुमचे नाव जर यादीत आले नसेल तर काय करावे? जर तुमचे नाव कर्जमाफीच्या यादीत आले नसेल तर सर्वप्रथम आपल्या संबंधित बँकेशी संपर्क करा। तुमच्या कर्ज खात्याची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड झाली आहे का हे तपासा। तुमचा आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक आहे का हे तपासा। तुमच्या नावामध्ये किंवा कर्ज खात्याच्या नोंदणीमध्ये काही चूक आहे का ते तपासा। तसेच फार्मर आयडी किंवा इतर आवश्यक माहिती त्रुटी असल्यास ते वेळेवर दुरुस्त करून घ्या। जर पात्र असूनही तुमचे नाव यादीत आले नसेल तर संबंधित यंत्रणेकडे तक्रार किंवा हरकत नोंदवण्याची प्रक्रिया उपलब्ध असल्याची याचा वापर करा। तुम्हाला कर्जमाफीची नवीन यादी, पात्र शेतकऱ्यांची माहिती, पैसे खात्यावर कधी जमा होणार आणि शासनाचा नवीन GR याबाबतची अपडेट सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती येत आहे, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।